नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधाज मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत अगदी हॉटेलसारखी पनीर हैदराबादी घरच्या घरी कशी बनवायची। चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर पनीर हैदराबादी घरी कराल तर सर्वच तुमचे कौतुक केल्यावाचून राहणार नाहीत। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर 2 कांदे उभे चिरून घेतलेले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत। यामध्ये 1 मिरची, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे। बारीक केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याची पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने अगदी पातळ आणि बारीक अशी पेस्ट इथे आपण तयार करून घेतलेली आहे। आता ही तयार केलेली पेस्ट आपण एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर इथे एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी फ्रेश दही घ्यायचं आहे। लक्षात ठेवा इथे आपल्याला दही जे आहे ते आंबट असे घ्यायचे नाही। आता 1 वाटी फ्रेश दही घेतल्यानंतर यामध्ये आपण 1-2 चमचे धना पावडर टाकलेली आहे। 1-2 ते 3 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि चवीपुरते मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे। अगदी चिमूटभर अशी हळद यामध्ये घालायची आहे। आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत हे आपल्याला चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीची पेस्ट इथे आपण तयार करून घेतलेली आहे। एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत इथे आपण हे छान असे फेटून घेतलेलं आहे। आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत। यानंतर इथे आपण गॅसवरती एक पसरट असा पॅन घ्यायचा आहे। यावरती थोडेसे तेल टाकून घ्यायचं आहे। आता हे तेल आपण पॅनला या पद्धतीने छान असे पसरवून घेणार आहोत। आता यानंतर इथे आपण कट करून घेतलेले पनीर हे या पद्धतीने पॅनमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि एक 4 ते 5 मिनिटासाठी हे तेलामधून आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहेत। इथे आपण दोन्हीही साईडने छान असे फ्राय करून झाल्यानंतर हे आपण पनीर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता इथे मी हे सर्व पनीर या प्लेटमध्ये काढून घेते। आता हे सर्व पनीर आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे। यानंतर इथे आपण दुसरा एक पॅन घेतलेला आहे। या पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 लवंग, 2 मिरी आणि 1 वेलची घालायची आहे। त्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांनंतर इथे आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे। आता संपूर्ण वाटण यामध्ये घातल्यानंतर इथे आपल्याला हे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे। मंद आचेवरती इथे आपल्याला एक 4 ते 5 मिनिटांपर्यंत हे छान असे परतून घ्यायचं आहे। तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आला असाल तर नक्कीच या रेसिपीला एक लाईक तर नक्कीच करा।
आता यानंतर इथे आपण एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर याला छान असे तेल सुटल्यानंतर आता इथे आपल्याला यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती पेस्ट इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे. आता पेस्ट यामध्ये घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत इथे आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा इथे आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता हे मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला हे पनीरचे स्लाइस यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आता इथे आपण पनीरचे स्लाइस टाकून हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला एक अर्धा चमचा कसुरी मेथी घ्यायची आहे आणि ही कसुरी मेथी हाताने थोडीशी चोळून यावरती आपल्याला घालायची आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून इथे आपल्याला एक 10 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे. एक 10 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी पनीर हैदराबादी रेसिपी इथे आपली ही तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही पनीर हैदराबादी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा. रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.